अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुडी, सुखाची उभवी. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामिन् इति नामिने. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवामध्ये प्रवचन रूपी सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. हे माझं महत्भाग्य आहे. खऱ्या अर्थाने या मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत, कारण आपली हिंदू संस्कृती जपण्याचं कार्य हे सर्वजण करत आहेत. त्यामुळे मी सर्वप्रथम आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरीतील 4था अध्याय ज्ञानसन्यास योग. या अध्यायातील 8वा श्लोक परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या श्लोकाचं निरूपण करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांनी 52व्या क्रमांकाची ओवी घेतली आहे. ती ओवी अशी आहे. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुडी, सुखाची उभवी. या ओवीच्या माध्यमातून विश्वमाऊली ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात की ज्यावेळी भगवंत अवतरित होतात त्यावेळी ते काय करतात तर दुष्टांचा संहार करून, अधर्माचा नाश करून, सज्जनांच्या म्हणजे साधू संतांच्या हातून एक गुढी उभारतात आणि धर्माची पुनर्स्थापना करतात. ती गुढी म्हणजे सुखाची गुढी. ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्यावेळी भगवंत अवतरित होत असतात. भगवंत म्हणतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. की हे अर्जुना, ज्या ज्यावेळी अधर्म वाढेल आणि दुष्टांची प्रवृत्ती जास्त वाढेल, दुष्ट वाढतील, त्यावेळी या दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी या भूतलावर अवतरित होत असतो. आणि अशाच एका दुष्टाचा संहार करण्यासाठी प्रभू श्रीराम या भूतलावर अवतरित झाले. तो दुष्ट आपणा सर्वांना माहीतच असेल. तो दुष्ट म्हणजे रावण. तसा जर एका अर्थाने आपण विचार केला तर रावणाला आपण दुष्ट म्हणू शकत नाही,
कारण रावण हा कुणी व्यक्ती नसून रावण ही प्रवृत्ती आहे. पहा, ज्यावेळी देवता आणि दानव, कश्यप ऋषींची ही सर्व पुत्र आहेत, संतान आहेत. दिती मातेपासून जे उत्पन्न झाले ते सर्व देवता होते आणि दिती मातेपासून उत्पन्न झालेले दानव आणि अदिती मातेपासून उत्पन्न झालेले देवता. आणि काय होतं, हे जे दानव असतात ते दानव नेहमी देवतांबद्दल त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न होत असायची आणि नेहमी ते त्यांच्यासोबत युद्ध करायचे आणि यांच्याकडे ताकद जी आहे, शक्ती जी आहे ती जास्त होती दानवांकडे आणि त्यामुळे देवता नेहमी युद्धामध्ये परास्त व्हायचे आणि मग पुन्हा नाराज होऊन जेव्हा जायचे घरी तेव्हा सांगायचे भगवंतांना की हे भगवंता, आता या दानवांचा अति ह्यांनी आमच्यावर प्रसंग आणला आहे आणि हे दानव आमच्यावर भारी पडत आहेत आणि प्रत्येक वेळी आम्हाला युद्धात परास्त करत आहेत. तर याच्यावर आपण कृपया आम्हाला काहीतरी उपाययोजना सांगावी. त्यावेळी भगवंताने सांगितलं की तुम्ही समुद्र मंथन करा आणि त्या समुद्र मंथनामधून अमृत बाहेर पडेल आणि ते अमृत ज्यावेळी तुम्ही प्राशन कराल त्यावेळी दानव तुम्हाला हरवू शकणार नाहीत. ठरल्याप्रमाणे समुद्र मंथन झालं, त्यामधून अमृतही निघालं. ते अमृत देवतांना मिळाल्याच्या नंतर काय होतं, देवतांची शक्ती वाढली जाते आणि दानवांपेक्षा ह्यांची शक्ती वाढल्यामुळे दानव परास्त होऊ लागतात. मग इकडे दानवांना चिंता पडते की आपण आता परास्त होत चाललोय, आपली बाजू कमतरतेची झाली आहे, आपली बाजू कमी पडते, तर आपण काय करावं. म्हणून ते आपले जे गुरु असतात, दैत्यगुरु शुक्राचार्य, त्यांच्याकडे जातात आणि त्यांना हा सगळा प्रसंग वर्णन करतात त्यांच्यापुढे आणि सांगतात की आता आम्ही असा काय उपाय करावा की आम्ही देवतांना हरवू शकतो युद्धामध्ये. तेव्हा दैत्यगुरु शुक्राचार्यांनी सांगितलं की देवतांनी तर अमृत प्राशन केलं आहे, त्याच्यामुळे त्यांना हरवणं हे तुमच्या योग्यतेचं नाही, म्हणजे तुम्ही त्यांना हरवू शकत नाही. परंतु जर एका ब्राह्मणापासून आपल्या एखाद्या स्त्रीला, आपल्या कुळातील म्हणजे राक्षस कुळातील स्त्री जर ब्राह्मणाशी तिने विवाह केला आणि तिच्यापासून जर पुत्रप्राप्ती झाली तर तो पुत्र या देवतांना परास्त करू शकतो. आणि मग विश्रवा नावाचे एक ब्राह्मण असतात आणि इकडे दानवांमध्ये कैकेसी नावाची एक राक्षसी असते. त्या राक्षसीचा विवाह विश्रवा नावाच्या ब्राह्मणाशी केला जातो आणि त्या ब्राह्मणापासून या कैकेसीला एक पुत्र प्राप्त होतो आणि त्या पुत्राचं नाव रावण. म्हणजे ब्राह्मणाचा पुत्र असतो परंतु त्याच्यामध्ये गुण मात्र दैत्यांचे असतात. का? कारण त्याची माता जी होती ती दैत्य कुळातली होती, त्यामुळे त्याच्यामध्ये जे गुण होते ते त्या मातेचे गुण, सर्वच्या सर्व गुण त्याच्यामध्ये ते मातेचे आले होते. आणि हा जरी ब्राह्मणाचा मुलगा असला तरी त्याची प्रवृत्ती जी होती ती दुष्ट होती. आणि मग तो रावण काय करतो, सर्व देवतांना हरवतो आणि आपल्या बंदीशाळेमध्ये कोंडून ठेवतो आणि सर्व देवतांकडून आपली सेवा करून घेत असतो. असंच एकदा काय होतं, सटवी जी असते, सटवी माता जी आपल्या सर्वांचं भविष्य लिहून ठेवत असते, जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याचं, प्रत्येक जीवाचं भविष्य लिहिण्याचं कार्य हे सटवी मातेचं असतं. आणि ती रावणाकडे ज्यावेळी सेवा करत होती तर ती चरण दाबण्याची सेवा तिला रावणाने सांगितलेली असते. आणि एके दिवशी काय होतं, ती चरण दाबण्याची जी सेवा करत असते इतक्यात एका जीवाचा जन्म होतो आणि इकडे रावणाला झोप लागली जाते. रावणाला झोप लागल्याबरोबर ती सटवी माता तिथून निघून जाते, त्या जीवाचं भविष्य लिहिण्याचं कार्य करते. आणि जेव्हा ती परत येते तेव्हा रावण तिला विचारतो की तू कुठे गेली होतीस. तेव्हा तिने सांगितलं की मला भगवंताने एक कार्य नेमून दिलं आहे आणि ते कार्य पार पाडण्यासाठी मी गेले होते. मग रावणाने तिला विचारलं, असं कुठलं कार्य आहे तू माझी सेवा सोडून ते कार्य करण्यासाठी गेलीस. तेव्हा तिने सांगितलं की मला भगवंताने प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाचं भविष्य लिहिण्याचं कार्य माझ्यावर सोपवलं आहे आणि ते कार्य करण्यासाठी मी गेले. मग रावणाने तिला सांगितलं, जर तुला प्रत्येक जीवाचं भविष्य माहीत आहे तर मग माझं भविष्य सांग, माझा मृत्यू कधी आहे हे मला सांग. तेव्हा सटवी मातेने सांगितलं, मी तर माझ्या मुखातून तुला ही गोष्ट सांगणार नाही, परंतु एक गोष्ट सांगू शकते की तू काय कर, आपल्या दोन्ही हाताला कुंकू असतं ते कुंकूचं लेपन कर आणि आपल्या ललाटासमोर आपले हात धर आणि त्या हातांवर तुझं भविष्य उमटेल ते वाच आणि तेव्हा तुला कळेल की तुझा मृत्यू कधी आहे.
सटवी मातेने सांगितल्याप्रमाणे रावणाने कुंकाचं लेपन करून आपले हात ललाटासमोर धरले आणि बघितलं तर त्याच्यावर असं लिहिलेलं होतं की सूर्यवंशातील राजा अज, त्या अज राजाचा पुत्र दशरथ आणि दशरथाचा पुत्र राम या मृत्यू लोकावर, या भूतलावर अवतरित होईल आणि त्याच्या हातून तुझा वध होईल. मग रावणाला हे त्याचं मृत्यूचं भविष्य कळालं. ज्यावेळी रावणाला हे कळालं त्यावेळी अयोध्येमध्ये राज्य होतं अज राजाचं. तोपर्यंत प्रभू श्रीराम अवतरित झाले नव्हते. मग रावणाने विचार केला, जर आपण या अज राजालाच संपवलं तर दशरथही जन्माला येणार नाही, आणि जर दशरथ जन्माला आले नाही तर प्रभू श्रीराम सुद्धा जन्माला येणार नाहीत. आणि मग असा विचार करून त्याने अज राजासोबत युद्ध करण्याचं ठरवलं. परंतु अज राजा जे होते ते काही केल्या हरेना. मग रावण थकला आणि शेवटी ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने त्यांना विचारलं ब्रह्मदेवांना की मला हे जे भविष्य दिसलं ते खरं आहे असं मी कसं मानायचं? हे खोटं पण असू शकतं. जर अज राजा मरत नाही, माझ्याकडे एवढी शक्ती असताना, कारण शिवभक्त होता रावण आणि रावणाकडे खूप शक्ती होती, परंतु एवढी शक्ती असताना सुद्धा अज राजाला ते परास्त करू शकत नव्हता. मग हे भविष्य खोटं असू शकतं अशी शंका त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. मग तेव्हा त्याने ब्रह्मदेवांना विचारलं की हे खरं आहे का? मग ब्रह्मदेवांनी सांगितलं, हे तुला खरं आहे हे जाणून जर घ्यायचं असेल तर तू यमपुरीमध्ये जा. यमपुरीमध्ये गेल्यानंतर एक बंद खोली आहे आणि त्या खोलीमध्ये एका दैत्याला बांधून ठेवलं आहे. तो दैत्य तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. मग जो रावण आहे तो यमपुरीत गेला. यमपुरीत गेल्यानंतर त्या बंद खोलीचा दरवाजा त्याने उघडला आणि समोर बघितलं तर एका सिंहासनावर एका दैत्याला बांधून, अगदी गच्च असं रश्शीने बांधून ठेवलेलं असतं. त्याच्या सर्वांगातून रक्त गळत असतं आणि त्याच्या डोळ्यामध्ये सुळे खोचलेले असतात. त्या दैत्याला दिसत नाही की समोर कोण व्यक्ती उभा आहे, हे त्याला दिसत नसतं कारण त्याच्या डोळ्यामध्ये सुळे खोचलेले असतात. मग त्यावेळी रावण त्याला विचारतो, रावणाला दया येते त्याची, त्याला सोडण्याचा प्रयत्न करतो रावण, परंतु त्याने सांगितलं की नाही, माझी सुटकेची वेळ अजून आलेली नाही. तर मग रावणाने विचारलं त्या भस्मासुराला की तुझी सुटकेची वेळ कधी येणार? तेव्हा त्या भस्मासुराने सांगितलं की ज्यावेळी अज राजाचा पुत्र दशरथ जन्माला येईल आणि त्या दशरथाचा पुत्र श्रीराम जन्माला येईल आणि त्या प्रभू श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास लागेल, त्या वनवासामध्ये असताना त्यांच्या पत्नीचं हरण एक रावण नावाचा दैत्य करेल आणि त्या दैत्याचा ज्यावेळी मृत्यू प्रभू श्रीरामांच्या हातून होईल आणि तो रावण या खुर्चीत येऊन बसेल, त्यावेळी माझी सुटका इथून होईल. म्हणजे पहा, विधी लिखित आपण कधीही टाळू शकत नाही. त्या भस्मासुराला माहीत नव्हतं की माझ्यासमोर रावण उभा आहे, परंतु त्याने ते भविष्य सांगितल्यानंतर रावणाला वाटलं की निश्चित माझा मृत्यू रामाच्या हातून होणार आहे. आणि मग या विधिलिखिताप्रमाणे आणि महर्षी वाल्मिकींनी लिहिलेल्या प्रभू श्रीरामांच्या चरित्राप्रमाणे प्रभू श्रीराम अवतरित झाले आणि अवतरित झाल्यानंतर 14 वर्षाचा वनवास त्यांना ज्यावेळी झाला, त्या वनवासामध्ये असताना ज्यावेळी प्रभू श्रीराम नाशिक येथील पंचवटीमध्ये होते तेव्हा सीतामातेला रावणाने उचलून नेलं. आणि मग अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि वध केल्याच्या नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले. आणि परत आल्याच्या नंतर सर्व अयोध्यावासियांना आनंद झाला आणि मग त्यांनी प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी गुड्या उभारल्या. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. प्रत्येक अयोध्यावासी एकमेकांना सांगत होता, आनंद व्यक्त करत होता. सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं. सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं. लगे कुटिया भी दुल्हन सी प्रभु श्री राम आए
मनामध्ये आनंद त्या ठिकाणी होता आणि सर्वजण प्रभू श्रीरामांच्या स्वागतामध्ये अगदी तल्लीन झाले होते. आणि त्या दिवसापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आपण सर्वजण मिळून हा गुढीपाडवा साजरा करत असतो. या गुढीपाडव्याची शास्त्रामध्ये अनेक कारणं सांगितली जातात. याच दिवशी भगवंताचा मत्स्य अवतार भगवंताने धारण केला आणि शंखासुराचा वध याच दिवशी केला, म्हणून ही गुढी विजयाचं प्रतीक मानली जाते. त्याचबरोबर ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना, सृष्टीची निर्मिती करण्याचं कार्य याच दिवशी प्रारंभ केलं, म्हणून जी गुढी उभारली जाते तिला ब्रह्मध्वज असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर चैत्र नवरात्र जे आहे ते आजच्या दिवसापासून या चैत्र नवरात्राचा प्रारंभ होतो, म्हणून गुढीला पार्वतीचं प्रतीक सुद्धा मानलं जातं. आपला हिंदू नववर्ष आजच्या दिवसापासून आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि वसंत ऋतूचं आगमन झाल्यामुळे संपूर्ण सृष्टीमध्ये जे नवचैतन्य निर्माण झालेलं असतं त्यामुळे संपूर्ण सृष्टी अगदी मंगलमय आनंदमय वातावरणात असते. म्हणून गुढी हे आनंदाचं, विजयाचं, मांगल्याचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. गुढीचा जर आपण विचार केला तर भौतिक दृष्टीने आपण जर विचार केला तर ज्यावेळी आपण गुढी उभारतो त्यावेळी एक पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळत असते, म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि आरोग्याच्या संबंधानं जर विचार केला तर आज आपण सर्वांनी सकाळी गुढी उभारल्यानंतर प्रसाद म्हणून काय खाल्लं? गुलाबजामुन, कडुनिंबाचा पाला आणि गूळ, हो की नाही? हा कडुनिंबाचा पाला आणि गूळ हे पित्तनाशक आहेत आणि आपल्या आरोग्यासाठी, आता पहा गरमी चालू होते, उन्हाळा चालू होतो, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पित्त प्रवृत्ती जास्त वाढली जाते आणि हे पित्त नाशनाचं काम जे आहे ते कडुनिंब आणि गूळ करत असतो. म्हणून आजच्या दिवशी कडुनिंबाचं आणि गुळाचं सेवन केलं जातं. दैविक दृष्टीने जर आपण या गुढीचा विचार केला तर आज प्रत्येक ठिकाणी आपल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या भारतातील सगळ्या राज्यांमध्ये आजच्या दिवशी असे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि भगवंतांचं चिंतन केलं जातं. मोठमोठ्या शोभायात्रा काढल्या जातात, स्वागत यात्रा काढल्या जातात आणि गुढ्या उभारल्या जातात. म्हणून आपल्याकडून आपसुकच या दिवशी काय होतं तर भगवंतांचं चिंतन होत असतं. आध्यात्मिक दृष्टीने जर आपण विचार केला तर गुढी उभारणं म्हणजे काम, क्रोध आदी जे राक्षस आहेत, जे आपले षडविकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, या षडविकारांवर मात करणं आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करणं म्हणजेच गुढी उभारणं. त्याला सुद्धा एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गुढी फक्त आपणच उभारतो का हो? तर नाही, भगवंत सुद्धा गुढी उभारतात. आजच्या आपण सेवेकरता निवडलेल्या श्लोकामध्ये भगवंत वर्णन करतात की अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी आणि सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. भगवंत काय करतात तर दुष्टांचा संहार करून सज्जनांना आनंद देण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी एक गुढी उभारतात आणि ती गुढी म्हणजे सुखाची गुढी. त्याचबरोबर आम्ही सुद्धा एक गुढी उभारत असतो. आज आनंदाचं प्रतीक म्हणून आपण प्रत्येकाने आपापल्या दारासमोर ती गुढी उभारली आहे. साधू संत सुद्धा एक गुढी उभारतात. साधू संत कोणती गुढी उभारतात तर चोखोबाराय या ठिकाणी एका अभंगामध्ये वर्णन करतात. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. चोखोबाराय या ठिकाणी वर्णन करतात की टाळी वाजवावी गुढी उभारावी आणि वाटही चालावी पंढरीची, म्हणजे पंढरपूरची जी वारी आहे आणि वारकऱ्याजवळ जी पताका असते ती म्हणजे गुढी. म्हणजे साधू संत सुद्धा गुढी उभारतात. माऊली एका ठिकाणी वर्णन करतात की माझे जीवीची आवडी पंढरपुरान येईन गुढी, बरोबर की नाही?
साधू संत गुढी उभारतात, वारी करतात. वारी या शब्दाचा अर्थ आहे की काम क्रोध आदी विकारांवर वार करणं म्हणजे वारी. आणि वारी करून भगवंताच्या भेटीला हे सर्वजण जाऊन आनंद व्यक्त करत असतात, समाधान प्राप्त करत असतात आणि त्या ठिकाणी ती गुढी उभारत असतात. म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये हा गुढीपाडवा यावा म्हणून साधू संत सुद्धा गुढी उभारत असतात. महाराजांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला की का हो महाराज, रामराज्य तर सतयुगात होतं. राजा प्रभू श्रीराम केव्हा आले, कोणत्या युगात? सतयुगात आले की नाही? मग सतयुगात प्रभू श्री रामचंद्र अवतरित झाले आणि त्यावेळी त्यांनी त्या रावणाचा वध केला, म्हणजे रावण संपला. मग जर रावण संपला तर मग आपण रामनवमी, विजयादशमी किंवा गुढीपाडवा का साजरा करतो? रावण तर तेव्हा सतयुगातच संपला, मग आता हे सगळे परत परत करण्याची गरज काय? तेव्हा महाराजांनी त्याला असं उत्तर दिलं की रावण संपला असं तुम्ही म्हणू शकत नाही. रावण हा एक व्यक्ती नसून रावण ही प्रवृत्ती आहे. पहा, रावण पूर्वीही होता आणि रावण आजही आहे, तो आपल्यामध्ये आहे. आणि या रावणाला संपवायचं कसं याचं उत्तर आपले साधू संतच आपल्याला देतात. आपण कीर्तनामध्ये किंवा प्रवचनाला बसलो तर आपल्याला झोप येते. झोप आली की समजायचं कुंभकर्ण आला, बरोबर की नाही? आणि ज्यावेळी विनाकारण एखाद्याला त्रास देण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते त्यावेळी समजायचं की आपल्यामध्ये कोण आहे? रावण आहे. कारण आपल्या मनामध्ये ज्यावेळी दुसऱ्याबद्दल ईर्ष्या निर्माण होत असते, अहंकार निर्माण होत असतो, त्यावेळी तो दुसरा तिसरा कोणी नसून तो रावण असतो. ती प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होत असते आणि या प्रवृत्तीचं कुठेतरी खंडन करण्यासाठी, ही प्रवृत्ती संपवण्यासाठी अध्यात्म रामायणामध्ये एक श्लोक सांगितला गेला. तीर्त्वा मोहार्णत्वम हत्वा कामक्रोधादि राक्षसम शांती सीताम समाश्लिष्य आत्मा रामो विराजते. म्हणजेच आपल्यामध्ये जो रावण आहे त्याला आपल्याला संपवायचं आहे, परंतु त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा एक समुद्र ओलांडून पलीकडे जावं लागेल. आणि तो समुद्र म्हणजे तीर्त्वा मोहार्णत्वम. तीर्त्वा म्हणजे तरुण जाणं आणि मोहरूपी समुद्र म्हणजे हा मोहरूपी जो समुद्र आहे तो आपल्याला तरुण जायचा आहे, तरच आपण त्या रावणापर्यंत पोचू. आणि तो रावण म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षडविकार म्हणजे तो रावण. आणि त्या रावणाला जर आपल्याला मारायचं असेल तर भगवंतांचं चिंतन करत आपल्याला त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आणि त्या रावणाला मारल्यानंतर आपल्याला कशाची प्राप्ती होत असेल तर शांती सीता समाश्लिष्य. ज्यावेळी आपण आपल्यामधला अहंकार, ईर्ष्या, द्वेष हे सगळं संपवू, हा रावण ज्यावेळी आपण संपवू त्यावेळी आपल्याला कोणती सीता प्राप्त होते तर शांती नावाची सीता आपल्याला प्राप्त होत असते. आणि ह्या सीतेची प्राप्ती, ही सीता जर आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांची शरण ग्रहण केली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल प्रभू श्रीरामचंद्र आता कुठे भेटणार? तर भगवंत आणि भगवंताच्या नामामध्ये काहीही भेद नसतो. भगवंताचं नाव म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहेत. आणि म्हणून आपण सतत काय केलं पाहिजे की भगवंतांच्या नामाचं चिंतन, नामस्मरण केलं पाहिजे. आणि या कलियुगातला जर आपण विचार केला तर कलियुगामध्ये आपल्याला उद्धाराचं दुसरं कुठलंही साधन नाही. यज्ञ, याग, जप, तप, अनुष्ठान हे आपण काही करू शकत नाही, कारण आपण तेवढे पवित्र नाही आहोत. म्हणून साधू संतांनी आपल्याला सोपं आणि साधं सरळ साधन सांगितलं गेलं, ते म्हणजे भगवंतांचं नामसंकीर्तन. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. मग आपण काय करायला हवं? जर आपल्याला या कामक्रोधादी राक्षसाचा वध करून शांतिरूपी सीता जर प्राप्त करायची असेल, मिळवायची असेल तर आपण भगवंतांचं चिंतन केलं पाहिजे. आणि या कलियुगातलं साधन जे आपल्याला सांगितलं गेलं ते नामसंकीर्तन. पहा, या कलियुग म्हणजे दोषांचं भांडार आहे. कलेर्दोष निधे राजन अस्ति एक महान गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम रजेत. की भगवंत श्रीमद भागवतामध्ये वर्णन करतात की हे राजा, कलियुग हे दोषांचं भांडार आहे, परंतु त्यामधला एक चांगला गुण आहे ज्या योगे तुम्ही भगवंतांची प्राप्ती करू शकता. आणि तो गुण म्हणजे कीर्तनादेव कृष्णस्य.
की भगवान श्रीकृष्णांचं, प्रभू श्रीरामांचं कीर्तन म्हणजे नामस्मरण करणं हा एकच मार्ग या कलियुगामध्ये चांगला गुण आहे. आणि हा गुण जर तुम्ही आत्मसात केला तर निश्चितच तुम्ही भगवंतांपर्यंत पोहोचू शकता. पहा, ज्यावेळी अजामेळ किंवा असे अनेक दैत्य या पृथ्वी तलावर निर्माण झाले. अजामेळ तर ब्राह्मण होता आणि अजामेळाचं जर आपण आत्मचरित्र पाहिलं तर अजामेळ इतका दुष्ट प्रवृत्तीचा होता. ब्राह्मण असून सुद्धा एकदा तो यज्ञासाठी समिधा जमा करण्याकरता एका जंगलात गेला आणि त्या जंगलामध्ये त्याने एका स्त्री आणि पुरुषाला त्या दोघांचं मिलन बघितलं आणि ते मिलन बघितल्यानंतर त्याच्या बुद्धीमध्ये परिणाम झाला आणि तिथून आल्याच्या नंतर त्याने आपलं संपूर्ण घरदार जे आहे तो सोडून तो एका त्या वेश्येच्या मागे निघून गेला आणि इतका पापकर्म करत राहिला की ते करत असताना त्याला याचं भान नव्हतं की मी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलो आहे आणि भगवंताची सेवा करण्याचं सोडून मी सर्वच्या सर्व काय करत आहे तर पाप कार्य करत आहे. परंतु त्याचं पूर्वसंचित त्याची पूर्व पुण्याई कुठेतरी चांगली होती, ती त्याच्या उपयोगाला आली आणि एके दिवशी त्या गावामध्ये काही साधुसंत म्हणजे चातुर्मास चालू असतो आणि साधुसंत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जात असतात. त्यावेळी ते त्या गावामध्ये मुक्कामासाठी येतात. मुक्कामासाठी आल्यानंतर गावातल्या काही लोकांना विचारलं जातं की आमच्या राहण्याची व्यवस्था आज कुठे होईल का? एखाद्या ब्राह्मणाचं घर आम्हाला दाखवा की जिथे आम्ही आजची रात्र राहू शकू. तर गावामध्ये काही असे म्हणजे विचित्र प्रवृत्तीचे लोक असतात आणि त्यांनी सांगितलं मुद्दामून की तुम्हाला जर राहायचं आहे ना तर आमच्या गावाच्या बाहेर एक झोपडी आहे आणि तिथे हा अजामेळ नावाचा ब्राह्मण आहे, तो राहतो, तुम्ही त्याच्याकडे जाऊन आज वस्तीला राहू शकता. आता ब्राह्मण तिथे आल्यानंतर ब्राह्मणांना माहीत नसतं की याचं चरित्र कसं आहे. अजामेळाला त्यावेळी त्याचं पूर्वपुण्याईने त्याची बुद्धी पुन्हा जागेवर येते आणि तो विचार करतो की आज माझ्या घरी साधुसंत आलेत, ब्राह्मण आलेत, ह्यांची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आणि मग त्याने त्या साधुसंतांची सेवा केली आणि ज्यावेळी साधुसंत जायला निघतात त्यावेळी अजामेळ त्यांना सांगतो की मी ब्राह्मणाचा मुलगा होतो, परंतु असं चित्र बघितल्यानंतर माझ्या प्रवृत्तीमध्ये बदल झाला आणि मी अधोगतीला गेलो. तर यातून तरण्याचा मला तुम्ही एक उपाय सांगा. त्यांनी सांगितलं की मी भगवंतांचं नाव तर घेऊ शकत नाही कारण माझी वाणी तेवढी पवित्र राहिली नाही. मग त्यांनी सांगितलं की साधुसंतांनी जर तुला पुत्रप्राप्ती होईल आणि ज्यावेळी तुला पुत्रप्राप्ती होईल त्या पुत्राचं नाव तू काय ठेव? नारायण असं ठेव. मग नारायण नाव ठेवलं, मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं गेलं नारायण. आणि हा सतत तो अजामेळ त्या नारायण 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 त्या चिंतनामध्ये, त्या मुलाच्या चिंतनामध्ये होता. त्याला माहीत नव्हतं की मी भगवंताचं चिंतन करतोय. तो कोणाचं चिंतन करत होता? आपल्या मुलाचं चिंतन करत होता. पण अंतकाळी ज्यावेळी तो मरणासन्न अवस्थेवर असतो त्यावेळी तो आपल्या मुलाचा धावा करत असतो की हे नारायणा मला वाचव, हे नारायणा मला वाचव, मला असह्य वेदना होत आहेत. आणि ज्यावेळी यमराजाचे दूत त्याला नेण्यासाठी येतात त्याचवेळी त्याच्या मुखातून नारायण नारायण असे उद्गार बाहेर पडत होते. आणि हे नारायण उद्गार बाहेर पडल्याच्या नंतर भगवंताचे दूत त्या ठिकाणी येतात आणि सांगतात, यमराजाच्या दूतांना सांगतात की तुम्ही या अजामेळाचा आत्मा घेऊन जाऊ शकत नाही. तर ते म्हणाले का? ह्याने तर आयुष्यभर केवळ पापकर्मच केलं, म्हणून तर याला नेण्यासाठी आम्ही आलो आहे. म्हणाले नाही, त्याने जरी आयुष्यभर पापकर्म केलं असलं तरी सुद्धा अंतकाळी त्याच्या मुखामध्ये जे आहे ते आमच्या भगवंताचं नाव आलं आहे. आणि ज्याच्या मुखामध्ये माझ्या भगवंतांचं नाव येतं तो भगवत धामालाच जातो, तो इतरत्र कुठेही जात नाही. कारण भगवद्गीतेमध्ये भगवंत वर्णन करतात, अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशय. की अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये माझं नाव आलं तो केवळ आणि केवळ माझ्या धामाला प्राप्त होतो. आणि भगवंताचं धाम कसं आहे? एकदा तिथे मनुष्य गेला की त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. की ज्यावेळी एखादा व्यक्ती, एखादा जीव त्या धामामध्ये प्रवेश करतो त्याला जन्म मृत्यूच्या चक्रामधून त्याची मुक्तता होते आणि पुन्हा जन्माला यावं लागत नाही. म्हणजे पहा, नारायण नाव आपल्या मुलाचं ठेवलं गेलं
आपल्या मुलाला तो मुलाचा धावा करत होता, परंतु अनायासाने त्याच्या मुखामधून ज्यावेळी नारायण नाव येतं त्यावेळी भगवंताचे दूत त्याला घेऊन जातात. जर इतका पापकर्म करणारा व्यक्ती भगवंताच्या धामाला जाऊ शकतो तर तुम्ही आम्ही का नाही जाऊ शकत? म्हणून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे. रोजची धकाधकीचं आपलं जीवन आहे, प्रत्येकाचं ठरलेलं नियत कार्य त्याचं जे आहे ते त्याला करावं लागतं, परंतु कुठेतरी थोडासा वेळ आपण काढून भगवंतांचं नामचिंतन केलं पाहिजे. साधू संत आपल्याला सांगत नाही की घरदार सोडा, सर्व प्रपंच सोडा आणि केवळ भगवंताचं चिंतन करा. तर तुकाराम महाराज म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. की आपण काम करत असताना सुद्धा त्या भगवंतांचं चिंतन करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये निश्चितच बदल होतो. पहा, आपण स्त्रिया ज्यावेळी स्वयंपाक बनवत असतो त्यावेळी आपण हाताने काम करत असतो, परंतु मुखाने काही काम असतं का आपल्याला? त्यावेळी आपण जर मुखाने भगवंतांचं नामचिंतन केलं, हरिपाठ म्हणत राहिलो तर ती जी भावना आहे ती त्या अन्नामध्ये उतरली जाते आणि ते अन्न केवळ अन्न न राहता तो प्रसाद बनला जातो. आणि ज्यावेळी ते बनवलेलं शिजवलेलं अन्न आपण भगवंतांना अर्पण करतो आणि भगवंतांना अर्पण केल्यानंतर ज्यावेळी आपण ते खातो त्यावेळी तो महाप्रसाद बनला जातो. आणि ज्यावेळी आपण या महाप्रसादाचं सेवन करतो त्यावेळी निश्चितच आपली बुद्धी जी आहे ती पवित्र होत असते. म्हणून सर्व महिलांना तर माझी विशेषत्वाने विनंती राहील की आपण सर्वजण ज्यावेळी स्वयंपाक बनवत असतो त्यावेळी आपण भगवंतांचं नामचिंतन केलं पाहिजे. हरिपाठ म्हणत नाही हरिपाठ जमला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एवढं तरी म्हणू शकता. एवढं म्हणत जेव्हा तुम्ही ते बनवणार अन्न तर तो निश्चित प्रसाद बनेल आणि तो प्रसाद ज्यावेळी आपल्या घरातील सर्व व्यक्ती खातील त्यावेळी त्यांच्याही बुद्धीमध्ये भगवंताचं चिंतन करण्याची भावना निर्माण होईल. कारण भगवंत म्हणतात की जो मला नैवेद्य न दाखवता जे अन्न ग्रहण केलं जातं ते चोरी मानली जाते. कारण या सृष्टीवर कोणाचा प्रथम अधिकार जर कोणाचा असेल तर तो भगवंताचा आहे. आपण फक्त इथे त्याने पाठवलेलं कार्य करण्यासाठी आलो आहोत आणि ते कार्य करत असताना आपण आपल्याला इथला बॉस समजलं नाही पाहिजे. चैतन्य महाप्रभू एका ठिकाणी वर्णन करतात की चैतन्य महाप्रभूंना एका व्यक्तीने प्रश्न विचारला की हे महाप्रभू तुमची ओळख मला सांगा. तर त्यांनी काय वर्णन केलं की नाहम विप्रो न च नरपती न वैश्यो वा न शूद्रो गोपी भर्तुर पदकमलयोर दास दासानुदास. की मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही किंवा मी शूद्र नाही, तर मी कोण आहे? गोपी भर्तुर पदकमलयोर दास दासानुदास. की जो गोपींचा भ्रतार आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्या दासांचा दास असं स्वतःची ओळख चैतन्य महाप्रभू करून देतात. जर चैतन्य महाप्रभूंसारखी व्यक्ती किंवा एखादा संत जर आपली ओळख अशी करून देत असेल तर आपण स्वतःला कोणत्या अधिकाराने या सृष्टीचं किंवा या घराचं, या कंपनीचं, एखाद्या शाळेचं किंवा एखाद्या संस्थेचं मालक कसं म्हणू शकतो? नाही म्हणू शकत. ही प्रकृती जी आहे ती भगवंताच्या आज्ञेने चालली जाते, कार्य करत असते. प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वेशा अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. ही प्रकृती या 3 गुणांवर रजतम सत्व या 3 गुणांवर चाललेली असते, परंतु अहंकाराने भरलेला जो जीवात्मा आहे तो काय समजतो की करता अहम इति मन्यते, की मी या सृष्टीचा करता आहे. परंतु असं न समजता ज्यावेळी आपण दासानुदास बनून भगवंतांच्या संतांची, भगवंतांच्या भक्तांची सेवा करतो त्यावेळी निश्चितच भगवंत प्रसन्न होत असतात. म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करते की जमेल तसं येन केन प्रकारेनं जमेल तशी भगवंतांच्या भक्तांची सेवा करा. आणि या गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. झालेली सेवा प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी आणि माझ्या गुरुदेवांच्या चरणी समर्पित करते. रामकृष्ण हरी.